बोध दशक पंचम समास प्रथम वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्री सद्गुरु रणजिताय नमः. श्रीराम. समर्थ रामदास स्वामींच्या काळापासून अध्यात्मविद्या शिकवण्याच्या मार्गामध्ये कोणी प्राधान्य घ्यावं आणि कोणी कोणाला शिकवावं त्याविषयी ह्या समासामध्ये समर्थ सुरुवातीला काय सांगतायत की ब्राह्मण जे कोणी ब्राह्मण जातीमध्ये असतील त्याला काय त्याला काही कळत नसलं तरी तो जगामध्ये त्याला मान्यता असते. आणि देवांना उत्पन्न करायचं काम हे ब्राह्मणांनी केलं. म्हणजे कसे देव कशाला म्हणायचं, देव कोणाला म्हणायचं ते ब्राह्मणांनी शिकवलं लोकांना. म्हणजे तो जरी काहीतरी मूर्ती ठेवली किंवा दगड ठेवला आणखीन काय ठेवलं किंवा फोटो ठेवला तर त्याने मंत्र म्हणायचे. कोणी ब्राह्मणांनी मंत्र म्हटले, आवाहन केलं. मंत्राचा अर्थ काय, आवाहन करणे. अमुक देव तुम्ही या, अमुक देव प्लॅनचेट नव्हे हे असंच म्हणायचं फक्त. तो खरोखर आला नाही आला नंतरचा भाग, पण त्याने म्हटल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवला की नाही, आला देव. मग त्याला नैवेद्य अमुक करा तमुक करा पूजा करा सगळं केलं आणि तुम्हाला काय पाहिजे ते सगळं फलश्रुती सांगितली. आता तुम्ही हे केलं तुमचं आता सगळं चांगलं चांगलं होईल, अमुक होईल, सगळं झालं सांगून झालं. मग सगळं उत्तर पूजा करायला सकाळी या, नाही तर उत्तर म्हणजे काय, विसर्जन. उत्तर पूजेचा अर्थ विसर्जन, आवाहन आणि विसर्जन. विसर्जन केलं म्हणजे तो देव आपल्या घरी परत गेला. आता ह्याच्यामध्ये ब्राह्मणांनी काय केले, तिथे देव नव्हता असं त्या ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने काय मंत्र म्हटले आणि सांगितलं की तुम्हाला आता हा देव इथे आलेला आहे, इथे आता हात लावू नका, अमुक करू नका, इथे हात असं करा, स्वच्छ राहा, अमुक सगळं सगळं सांगितलं. 2 सुपाऱ्या ठेवा, 5 ठेवा, काय असेल ते तो जे सांगेल ते. मग तो देवाचं आवाहन झालं आणि मग ती फलश्रुती झाली. काही लोकांना अनुभव आले. मग त्याच्याप्रमाणे ब्राह्मणाने जे सांगितलं त्याप्रमाणे वागणूक जगामध्ये सुरुवात झाली. देवभक्ती म्हणतात त्याला. आता ही जी देवभक्ती सुरुवात झाली ब्राह्मणाच्या शब्दाप्रमाणे, त्याच्याप्रमाणे ब्राह्मण पूज्य झाला जगामध्ये. कारण त्याने सांगितल्याप्रमाणे केलं की जे काय फळ मिळायचं ते मिळते. पण इथे आवाहन करणे आणि विसर्जन करणे ह्याचा अर्थ काय की तिथे देव नव्हता का आधी, त्या ब्राह्मणाने बोलायला म्हणून आला. तर देव मंत्राच्या अधीन. मंत्राच्या अधीन म्हणजे तू संस्कृत शब्द वापरता. मग मंत्र संस्कृतमध्ये, मराठीमध्ये आहेत, साध्या भाषेत मंत्र आहेत का, संस्कृत बोललं की मंत्र. संस्कृतमध्ये काय म्हटलं, अमुक अमुक व्यंकटेशा तू ये, अमुक तू ये, एवढं म्हणायची खोटी, एवढं म्हणायची खोटी. काय एवढं म्हटल्याबरोबर ते देव तिथे हजर झाले. जेव्हा त्या ब्राह्मणाने मंत्र म्हटला आणि सांगितलं की ते हजर व्हा, ऐकलं कोणी हो? ब्राह्मणाचे शब्द ऐकणारा कोण? ऐकणाऱ्याने ते मान्य केलं, तो आवाहन केलं म्हणून. मग ते काय गणपतीचं आता आवाहन केलं, गणपती आला. त्याच्या आधी गणपती नाही, गणपती तिथे आहे. कुठे? आता कारखान्यात रंगवत आहेत, तिथे गणपती नाही आहे. मग ते घरी आल्यानंतर त्यांनी ते आवाहन केलं. मग ते आता विसर्जन करा म्हणून सांगितलं की ते मग आता समुद्रात बुडवायला हरकत नाही. म्हणजे त्याचं देवत्व नाहीसं केलं त्याने. कशाने केलं? फक्त बोलून, एका शब्दाने केलं फक्त.
तो बोलला बस आम्ही मान्य केलं ते देवत्व. देव आला हे तू मान्य करतोस, तो देव आला. तू तो गेला म्हणून सांगितलं, मान्य करतो, गेला. म्हणजे हे मान्य कोणी केलं? तू फक्त मान्य करतोयस. कोण आहे हा मान्य करणारा या देहामध्ये? चैतन्य शक्ती, ज्ञानशक्ती, काय नाव द्यायचं, पण ती मान्य करते. अमान्य केलं तर तो ख्रिश्चन माणूस आहे, तो म्हणे काय आला नाही गेला, त्याला काय फरक नाही पडत, काय आला नाही गेला, आणि त्याने मान्यच करत नाहीत ते. म्हणजे मान्य जेव्हा केले जाते तेव्हा तिथे देवत्व असते. ते मान्य करणारे कोण? ते मान्य करणारे त्या जीवामध्ये किंचितच जाणवते आहे किंवा जाणीव आहे म्हणा, ज्ञान म्हणून म्हणा, कळते पण म्हणा, ते हो म्हणते. त्यांनी काय केलं? फक्त हो. जसं लग्न तुझं माझं, हा हो मान्य झालं, तिथे हो म्हटलं त्याने. हे कोण आहे तिथे हो म्हणणार? दिसत नाही कोण. माणूस म्हणतात, हा माणूस तो म्हणते ते हो. तिथे त्या ठिकाणी तिथे सत्य म्हणून प्रत्यक्ष, जाणीव म्हणून त्याचे जे रूप, ते प्रत्यक्ष भगवंत. त्याने त्या दगडाला हो म्हटलं, हा देव आहे, हा मारुती आहे, हा अमुक आहे, हा राम आहे, हा कृष्ण आहे. त्याने रंगवला तो. त्याने रंगवला ना, मान्य झाला. ज्याने रंगवला त्याने रंगवल्यावर लोकांना मान्य होत गेला. हा असा शंकर कसा दिसतो, तर शंकराच्या डोक्यावर हे काय कोर आहे, आणखी मग पाणी पडते गंगेचं, आणि मग समोर नंदी बसलाय. आता नंदीला कधी जेवायला घालतो शंकर? त्याचं चारा पाणी पाहिजे ना नंदीला, तो पण कधी आणून दिला? तो ध्यान आता बसून राहिला. त्या डोक्यावर पाणी पडते, सतत पाणी पडत बसलं, त्याने काय करायचं? मी कोणी त्याचा विचार करत नाही. रंगवणाऱ्याने रंगवलं, मानणाऱ्याने मान्य केलं. मान्य करणाऱ्याने विचार केला नाही. म्हणून ब्राह्मणाच्या शब्दाने किती जरी केलं तरी आवाहन विसर्जन ह्या प्रक्रियेमध्ये देवभक्ती दिसते. म्हणजे काहीतरी पाहिजे म्हणून ते करायचं, त्याचं काहीतरी फलश्रुती आहे म्हणून ते करायचं. परंतु भगवंताचा योग किंवा प्रत्यक्ष ब्रह्माचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान हे होण्याकरता त्या ब्राह्मणाचा उपयोग आहे का? तर तिथे गुरुची गरज लागते. हा शेवटचा त्याच्यातला शब्द आहे की सद्गुरू दाखवू शकतो, तो ब्राह्मण दाखवू शकत नाही. सद्गुरू काय दाखवतात? ईश्वर कोणाला म्हणणे, विवेक करायला शिकवतात की कोण ब्रह्म म्हणजे काय, तू म्हणजे कोण, ह्याचा उलगडा तिथे सद्गुरूंनी उलगडा केलेला आहे. आणि तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन करून द्यायला फक्त सद्गुरूच समर्थ आहे. इतर कुठल्याही त्या सद्गुरू म्हणून व्यक्ती, त्याची जाती धर्म नाही काय. मग तो ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, अमक्या घरातला आहे, तमक्या घरातला आहे, त्याचा काही संबंध नाही. त्याचा का? तो त्या ब्राह्मणापेक्षाही वरिष्ठ झाला. कशामुळे? बाहेरच्या जगात बघितलं गेलं जातं, तुकारामाची कुठल्या घरात जन्माला आले, काय आले, हे आपले निळा रंग लावायचा, ते निळकाम करायचे. कोणते हे काय ते मेंढ्या आणि त्या पाळायच्या, हे उद्योग त्यांचे. आमच्या महाराजांनी विडीचा धंदा केला. मग त्याचा काय संबंध आहे का? त्या कशाचाही संबंध नाही. म्हणजे गुरु व्यक्ती नव्हे. सद्गुरू जेव्हा जगाला ब्रह्मज्ञान देतात आणि ब्रह्मज्ञान शिकवतात आणि दाखवतात, ते दाखवणारी व्यक्ती नव्हे. नाही तर ती व्यक्ती अमक्याची जाती, तमक्या जातीची, मग ते पूजनीय नाही ना. मग तुम्हाला काय मिळणार? पण ती व्यक्ती नाही आहे. महाराजांचे शब्द आहेत. निसर्ग महाराजांनी एकदा स्पष्ट सांगितलं त्याचं की तुम्हाला इथे मी बसलेला हा जो दिसतो,
मग तुम्ही बघता देहाकडे, आणि हा देह जर मी आहे असं तुम्ही म्हणत असाल आणि तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला कधीच ज्ञान होणार नाही. हा देह मी आहे, आय एम दिस बॉडी. निसर्ग महाराज टोल्ड वन्स, इफ यू से दॅट आय एम दिस, you call me Nisargadatta Maharaj, okay, you look to me, and if you say that this is Nisargadatta Maharaj, then I give you a curse, that if you say that, then all the whatever काय झाला हे रोग म्हणजे काय म्हणतात त्याला, डिसीज, all the disease to this body you will have to face. This was the curse given by Nisargadatta Maharaj when I was sitting there. I heard that. The same thing I am repeating. मी ते पुन्हा का आठवतोय की हा देह असा दिसतो मी, असं तू मान्य करशील, तुम्ही म्हणाल, तर त्या देहाला जेवढं काय रोगराई काय देहामध्ये असेल ना, ते तुम्हाला भोगावं लागेल. हा शाप तुम्हाला मी देतो म्हणून सांगितलं. तर मला तेव्हा भीती वाटली की महाराजांनी शाप दिला, बापरे आता काय होणार. शाप दिला म्हणजे पूर्वीपासूनच्या कहाण्या आहेत ना, शाप दिला म्हणजे आता गडबड झाली. पण त्या शापामध्ये महापुण्य लपलेलं होतं, आहे आजही. की व्यक्तिरूप जेव्हा मी अमान्य करतो, तेव्हा सद्गुरूचे प्रत्यक्ष अस्तित्व, निर्गुण निराकार ते आपल्याला मिळते. आणि आपण निराकार आहोत. देहाचा आकार आपला सुद्धा तो नाही आहे, देह आकार मी नाही आहे हे जेव्हा आपण म्हणतो, आणि सद्गुरू सुद्धा निराकार आहे हे जेव्हा मी म्हणतोय, मी निराकार तर तू पण निराकार. इफ आय एम शेपलेस, यू ऑल्सो शेपलेस. यू डोंट हॅव शेप, कलर, डिझाईन. आय डोंट हॅव कलर, शेप, डिझाईन. अँड वी आर वन. तेव्हा ती भक्ती घडते. भक्ती ज्याला म्हणतो आपण भक्ती, ही भक्ती तिथे घडली. तोपर्यंत भक्ती घडलेली नाही, आणि हे सद्गुरूच करू शकतो. This can be done by Sadguru only, and no one else can do it. हे महाराजांनी जेव्हा शब्द उच्चारले, ते आजही मी पुन्हा बऱ्याच वेळेला मला ते मध्ये पण केव्हा सांगितलं असेल, परंतु त्याची आठवण आपल्याकडे राहिली पाहिजे. आणि आपल्या ठिकाणी खरोखरच हा देहाचा आकार म्हणजे मी आहे का. जर मी देहाचा आकार आहे, तर मला 100 वर्षानंतर माझं काय असणार आहे, मी कोण म्हणून असणार आहे, आणि 100 वर्षापूर्वी मी कोण होतो, who I was before 100 years and who I will be after 100 years. हे लक्षात आलं पाहिजे. ते आकार नाही आहे मला हे ओळखण्याकरता महाराजांनी ती जाणीव तू पकड. देहामध्ये जाणीव जी आहे त्याला आकार नाही आहे जाणीवेला, मग ती जाणीव तू, मग ते तू का नाही मान्य करत. त्या भटजीने सांगितलं, ते आवाहन केलं, तो देवाला मान्य करतो. आणि त्याच्यात फलश्रुती आहे काय, ती हे मिळेल ते मिळेल, तो सांगतो ना, म्हणून ते मान्य करतो. मग सद्गुरू तुला मोक्षाला नेत आहेत, ते मान्य करायला जीव तयार होत नाही. क्वचित कुठेतरी कोणीतरी लक्ष दिला, तर त्या वचनाचं पालन केलं, गुरुच्या वचनाचं पालन केलं, त्याला त्या गुरुचं अस्तित्व बाहेर नाही. गुरु बाहेर कधीच नाही. गुरु आपल्या अंतर्यामीच आहे, आणि अंतर्यामीच असतो. तो आपली वाट बघतोय भेटीला येण्याची, कधी भेटायला येत आहे मला. गुरु नाहीसा झाला काय, देवरूप गेले. रणजित महाराज आपण म्हणतो, ते रणजित महाराज म्हणजे आपण बघितले म्हणून ते शब्द आणि ती व्यक्तिरूप, जे रणजित महाराज काय. तसे निसर्ग महाराज आम्ही बघितले, हे यांना निसर्ग महाराजांचे फोटो, मग ते निसर्ग महाराज. सिद्धरामेश्वर महाराज ज्यांनी बघितले त्यांचे फोटो, आता फोटो, तेव्हा ते जिवंत बघितले, हालचाल होते, मग ते कोण, तर सिद्धरामेश्वर महाराज. आम्ही त्यांचे फोटो लावले. गुरु कोण, गुरु कोण, त्या देहातून जे व्यक्त झाले ते किंचितसे उलेसे ज्ञान, ते ज्ञान जाणीवेले, त्याच्या जाणीवेने जाणपणे पाहिले, त्याची ती महती आली. आणि त्याने जे सांगितले
त्याच्यामुळे लोक त्यांना आता गुरु म्हणायला लागले. काय म्हणतात, म्हणणारे तोंडाने म्हणा, म्हणजे गुरु एकच. गुरु 4, 5 नव्हे. आम्ही आता इथे फोटो लावतो का त्यांनी ते ओळखले, या देहामधलं ज्ञान त्याने ओळखलं की हा गुरु असं काही वेगळं नाहीये तिथे. मग तुमचा गुरु, माझा गुरु, हे फरक जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही काय शिकलो नाही. इफ आय से दॅट हिज इज डिफरंट गुरु, दिस इज डिफरंट, हिज नेम इज डिफरंट, वी हॅव नॉट लर्नड एनिथिंग. गुरु इज वन, who is inside and waiting for us to meet him. We have to meet him. त्याला भेटायलाच पाहिजे, आणि तो भेटल्याशिवाय शांती होणार नाही. देई मद शांती गुरुराया. का शांती होणार नाही? त्याची भेट होत नाही तोपर्यंत होणारच नाही. ज्याचा अर्थ अशांती आहे जर, तर त्याचा अर्थ तुम्हाला गुरु भेटलेला नाही. आम्ही जर कधी कोणी म्हणत असेल की असं केलं की बरोबर, तसं केलं की बरोबर, कुठलेही कर्म आम्ही आता हे काही आपण अभंग म्हणतो, असं म्हणा, तसं म्हणा, हे म्हणा, किंवा आणखीन काय कोणी म्हणेल इथे आता हे उजव्या बाजूला ठेवा, कोण म्हणेल 2 नारळ फोडा, कोण म्हणेल 4 नारळ फोडा, हे सगळे रिच्युअल्स आहेत. म्हणजे त्याला ते महत्वाचं नाहीये. आता इथे आणखीन खाद्य काय असतं तर म्हणत ते नाही, दुसरं ठेवा. आम्ही आता दिवाळीत करंज्या लाडू ठेवणार, आता नाही ठेवलं. मग ते काय महत्वाचं आहे का त्याला? हे कोण खातंय? ठेवतो आम्हीच खातो. वी कीप इट अँड वी इट. हू इट्स दॅट? मग म्हणायचं आपण फक्त अर्पण केलं, मी देवाला अर्पण केलं. वन्स वी हॅव ऑफर्ड इट. ऑफर केलं म्हणून ते माझं नाही, म्हणून तो प्रसाद म्हणून खायचा. तो दिला म्हणून आम्ही दिला, मग तो प्रसाद झाला. आधी नैवेद्य होता, तो नैवेद्य मी दिला. मग तुम्ही अर्पण केला म्हणजे तो त्याचे काय रूपांतर होते. तीच वस्तू ती तिथेच आहे पडून, वस्तू हल्ली नाही जागची, पण मी अर्पण केली, माझा भाव बदलला. मी अर्पण केल्याबरोबर त्याचा प्रसाद म्हणून तो ग्रहण करतो. तसंच ते देव आला आणि गेला, तसाच प्रकार इथे अर्पण केलं ना. बघा, पुन्हा लक्ष द्या, शांतपणे, सूक्ष्मपणे. अर्पण केलं, अर्पण करण्याला फार महत्व आहे. तसा हा मर्त्य देह जाणार आज ना उद्या, तो मी भगवंताला अर्पण केला, परब्रह्माला अर्पण केला. तो अर्पण केल्याबरोबर त्यांनी स्वतःचं अस्तित्व मला दिलं, स्वतःचं अमरत्व मला दिलं. हे मला नंतर लक्षात आलं की आता मी कधीही संपणार नाही. आता मी मरणाचा विषयही संपला, आणि आता माझ्यात कमतरता जाणवत नाही, काही कमी नाही, मला काही कमी नाहीये. भरलेलं आहे, पोट भरलंय. आता भूक तुम्हाला आणखीन काहीतरी देतो, हे खा ते खा, नको, पोट भरलं माझं. मग आणखीन काय करायचं? काय नको म्हणतो ना. तसं जेव्हा गुरुच्या शब्दाप्रमाणे आम्ही राहायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आपल्या अंतर्यामी असलेले जाणपण, ज्याने देहरूप पकडून ठेवले, ते मी म्हणून, ते त्यांनी अर्पण केले. त्याला अर्पण केले, विसर्जन केले. त्याचं विसर्जन केल्याबरोबर त्याचं आतलं अस्तित्व, सद्गुरूचं प्रत्यक्ष अस्तित्व, ब्रह्माचं प्रत्यक्ष अस्तित्व, ते आपणच झाले तिथे. मग ब्रह्मज्ञान झाले खोटे, मला ब्रह्मज्ञान झाले नाही, खोटं आहे ते. ज्ञान झाले म्हटलं ना, खोटं झालं ते. कारण काय, जेव्हा ब्रह्मज्ञान होते तेव्हा व्यक्तिभाव खलास होतो. व्यक्तिभाव संपल्याशिवाय ते होत नाही. तू आणि मी एक, तेव्हा ते ब्रह्म आणि ते वेगळे राहत नाही. अलग अलग नसते, वेगळे असतच नाही. ते ब्रह्म, ते तू, हे कधी होणार? मी 2 दगडावर पाय ठेवले तर नाही, मला शरीर मी पण पाहिजे आणि मला ब्रह्म पण पाहिजे, काय होणार नाही. हे पण पाहिजे. हो, हे जरा राहून दे ना थोडे, मी कशाला ह्याचा त्याग करू, कशाला सोडू? अरे तुला सोडायचं म्हणजे काय, ते काय करायचं त्याचं? आणि हा देह तो आपला म्हणून आपण म्हणतो, शरीर माझे.
शरीर शरीर स्वतः कधी म्हणते का? शरीर बोललं कधी? शरीराने मला ओळखलं? डज द बॉडी नोज मी? डज द बॉडी स्पीक्स अँड टेल्स दॅट येस? नो, द बॉडी डझंट नो मी. आय नो द बॉडी. मला शरीर मला माहिती आहे. शरीराने मला बघितलंच नाही कधी. पंचमहाभूत आहेत ती मला कशी ओळखणार? मी ज्ञाता आहे, ज्ञान म्हणून, जाणीव म्हणा. ती ते ओळखते म्हणून त्याने जे मान्य केले. म्हणून तुम्ही स्वतः जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माणूस नसता. आपण जेव्हा बोलतो आपण म्हणतो हे तू ही अमकी ती तमकी, हा अमका तो तमका, आपण आपलं ओळखतो एकमेकाला आणि ह्या नावाने सांगतो, हा तसा आहे, तो तसा वागतो, ती तशी वागते, हे तसं आपण बोलत राहतो. पण मुखावाटे शब्द विचारपूर्वक बाहेर आला पाहिजे. चुका करू नका. शब्दाने सगळं जग चालते. एका शब्दाने प्रेम वाढते, एका शब्दाने राग वाढतो. शब्दच, गणित शब्दाकडे आहे. मग मी कार्य बोललं तर मग तो हां काय तू म्हणतो, मग आपल्याकडे गणित येते. अरे म्हटलं तर कार्य म्हणणारच तो. महाराजांचं एक उदाहरण फक्त सांगतो. ते महाराजांनी एकदा प्रवचन करताना उदाहरण दिलं, ते आठवतं मला इथे. भिकारी आहे माणूस, खायला मोठा, त्याला काय जेवण नाही, कधी महिनाभर आंघोळ पण केली नसेल, पाणी नाही, आणि त्याला कोणीतरी रस्त्याने जातोय, मग तो त्याच्याकडे मागतोय काहीतरी, भूक लागली तर मागतोय. मग त्याला काहीतरी द्यायच्याऐवजी तो म्हणतो मरत का नाहीस, माझ्या मारायला टाकलं तर मरत का नाहीस. ते त्याला झोंबते. त्याचा जीव जरी जायला आला असला तर तू मरत का नाहीस म्हटल्याबरोबर ते तुझ्या बापाचं काय खातो मी. तो उत्तर देतो. तो कोण आहे? ते उत्तर बाहेर येते त्याच्या हातून. शुद्ध स्थिती आहे, आत्म्याची स्थिती शुद्ध आहे. ते सहन करत नाही त्याचा कमीपणा केलेला. बघा, त्याच्यामुळे ते जगात भांडणं होतात ना. कोणाला कमीपणा केला तर ताबडतोब मला कमी लेखतो, हे कोण आहे ते बघायला मागत नाही. पण मला कमी म्हटलं तर चालत नाही. पण का तुला चालत नाही याचा विचार कधी केला? का चालत नाही? कोणी कमीपणा केला? चालत नाही. महाराजांनी आणखीन पुढचं शिकवलंय, हा कमीपणा पण सहन करायला शिका. कमीपणा केल्यानंतर तो सहन जो करेल त्याची सहनशक्ती वाढत वाढत जाते, आणि सहन केल्याने धारणा शक्ती म्हणजे आत्मा मी आहे ह्याची ओळख, आत्म्याची ओळख, त्याला करून घेण्याकरता जी धारणा शक्ती लागते ती धारणा शक्तीची वाढ होत जाते सहन केल्यानंतर. म्हणजे संसार किंवा व्यवहार म्हणा, काय त्याच्यामध्ये होतच ना, कोणीतरी कोणाला काय घरात कुठे बाहेर कुठे काय चालूच असते. पण जर सहन केलं तर शांत राहिलं, जाऊन ते काय सोडून दिलं. पण ते सहन करताना अजून एक गोष्ट आहे, ते सहन केल्यानंतर मी ते सहन केलं ही भावना शिल्लक राहता कामा नये. का? ती भावना सुद्धा आतून इगो वाढवते, म्हणजे अहंकार वाढवते. मी काहीतरी करू शकतो, मी केले नाही. इथे मीला गाडायलाच पाहिजे. बरं, ब्रह्मस्थितीमध्ये जायचं आहे तर मी पण सोडायलाच लागेल. आता इंग्लिशमध्ये सगळं रिपीट करायला बराच वेळ लागेल म्हणून परत रिपीट करत नाही. इन शॉर्ट आय विल टेल यू दॅट इगो क्रॉप्स अप at any moment. If somebody abuses someone, he immediately tells, oh, you are abusing me? Who is that who is being abused? He himself is the Brahma or God, and you are abusing him. Therefore, he will not listen to you. No, I am right, you are wrong. So that immediately comes out of him. If he says something, some bad words to him, or whatever be the position of the body, he may be at the place of last stage of last breath he may be taking. But if somebody tells him
no, why you are not leaving the body, why you are not dying? So he will tell, wow, what is the problem with you if I live further for whatever be the period? So who is that who tells immediately and doesn't, what you call in I don't get the proper word out of that. So it is the all pervading, shapeless, and which can never die. If you tell him that why you don't die, he will not listen, whatever be the position of the body. Therefore we have to go to the Guru who is inside. Outside Guru, if you call me a Guru, yes, for teaching I am a Guru, but the real Guru is inside, where he wants to meet us. And therefore Maharaj used to tell several times, you are coming to me, but you have not met me. You have come to me, you can see me, but you have never met me. Why? Then I was thinking, why this is happening? हे का घडते असं महाराज म्हणायचे ते, की तुम्ही इथे येता पण मला एकदा पण भेटले नाही. रोज तुम्ही येता पण मला एकदाही भेटलेले नाही. किती वर्ष म्हणजे मी असताना किती वर्ष झाले तुम्ही भेटलेच नाही मला, आलेत तरी, असं जेव्हा म्हणायचे तेव्हा तिथे लक्षात आलं पाहिजे आपलं की आपल्याला सद्गुरूची भेट व्हायची आहे. हे बाहेर आपण मग उगाच बोलत राहतात, कोण कोण हे ते बरोबर, हे बरोबर, ते लोकांना काही कामधंदा नाहीये, म्हणजे उगाच वेळ काढायचा. तर गुरुनी जे शिकवलं ते शिकायला पाहिजे, तरच मोक्ष म्हणजे काय लक्षात येतं, आत्मा म्हणजे काय लक्षात येतं, परब्रह्म म्हणजे काय लक्षात येतं. ते सगळं करण्याकरता तुझ्या देहामध्ये एवढंच तत्व आहे, ते तत्व तू ओळख, तेवढं जाण. ते जाणलंस की सगळं जाणशील. ते जाणलं की तू पेढा खाशील, नाही जाणलंस तर खस्ता खाशील. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.